क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक आमदार साहेबांना त्यांना सांगतो, तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली. काय म्हणजे गेम दाखवणार, चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणाऱ्यांनी संपून टाकली. काय मत आहे तुमचं? सांग. ही क्लिपा हे मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन नेता हे कॅमेरे फेमेरेवाले ना, यांना गाजर कीर्तन कळत नाही, काय काही कळत नाही महाराज, यांना वांग कळत नाही काही. हे नालायक काय करते महाराज, घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकी द्या आणि चांगलं एखादं वाक्य टाकी त्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकी त्या. असे नालायक यांचं वाटोळच होणार. ध्यानात जर आज कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून टाक. हा विनोद नाही. क्लिपांना जरा कमी करा. काय म्हणते तुमचं? त्यातल्या त्या 2 माणसांनी जपलं पाहिजे क्लिपला, राजकारणी आणि अधिकारी. अधिकारी वर्गानं सुद्धा ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर त्याच्याशी ऑफिशियल गोष्ट बोलावी. तो मोबाईलच्या पेनच्या टोकात सुद्धा तुमची माहिती बाहेर काढू शकतो. तुमचं काय मत आहे? एक तर त्याला एंट्रीच द्यायची नाही. मी 7-8 महिने झाले मला कॅमेरेवाल्याला सावलीला उभा करीत नाही. जाऊ दे, त्यानं आपल्याला घोडा लावू द्या, काय फरक पडत नाही. पण त्यांच्यामुळे आपण वाईट दिवस भोगलेत. माझे इतके कोणीच भोगले नाही. अजूनही माझ्या भोवती लफडे चालूच आहे. रोज एक नवं लफड आहे. बरं, हे हलकट काय करतात विचार करीत नाही. आता शिवलीकरांनी कीर्तन ठेवलं. एक ग्रामस्थ आहेत गावचे राजकिरण शेट आहेत आणि आमदार साहेब एक चला विरंगुळा म्हणून कीर्तनाला बसले. ते बसले म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि समाजाचं प्रेम म्हणून ते बसले. याच्यात स्वार्थ आहे कोणाचा नाही. मग क्लिपवाले असं नाही टाकत. 2024 ची नगरपालिकेची तयारी झाली, अशी हलकट क्लिपा टाकी दे आणि समाजाला बिघडून देते. कशाच्या क्लिपा? शिळीला बकरू झालं क्लिप, या पाखवाल्यानं थोडं वाजवलं का टुकटुक क्लिप, यानं थोडं गायलं का क्लिप. अरे काय क्लिप? ते पुरी तर फार पागल झालं. मेकअप करती, साडी बिडी नेसती, नथ बीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% आपल्या पोरी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला आहे. अरे आपली खानदान काय आहे? बावलाट्यासारखी केस मोकळं सोडी ती, जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालती आणि टिकलीचा पिस्तूल घेती आणि अमजद खानचे वाक्य बोलती. आता अमजद खान खोकला तरी मरली. काय बावळ्याचा नाद लागला त्या पोरीला. चपात्या करताना क्लिप, लाटण्यात हातात धरताना क्लिप. अहो त्यांना काय नाव त्या म्हातारे बावळ. म्हातारे बी म्हातारीला बघला धरत. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर, तुला आठवणी येते ना, कर ना. हा विनोद नाही, याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. काय आणि चांगल्या क्लिपा टाकत नाहीये. तुम्ही अभ्यास करा पोरं. आपण चित्रपट पाहतो, चित्रपटात नटी दारू पित नाही. नटी पितान दाखवली जात नाही. ती नटी 10 गडी उचलून आपते ती. कवा दारू पेलो, बरोबर आहे ना. सिनेमात कोणी टाकली का आतापर्यंत क्लिप? नाही. चित्रपटामध्ये बलात्कार ओपन दाखवला जात नाही, जात नाही. गुरुजी सारख्या एखाद्या चांगल्या माणसाच्या वर कॉमेडी केली जात नाही. महाराष्ट्रातलं सगळ्यात खातं चांगलं पोलीस, अहो अख्खा कोरोना पोलिसांनी कंट्रोल केलाय. पोर आता डॉक्टरचं फक्त नाव झालं, नाही तर खरे कोरोना योद्धे कोण आहे त्यांचा नाही सत्कार करायचा. खरा सत्कार कोणचा केला पाहिजे? त्या तिघांनी कोरोना कंट्रोल केलाय. एक पोलीस, 2 डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? पोलिसांचं. रोडवर उभं राहायचंय. कितीतरी बिचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले नाही? कितीतरी माणसं मेली.
अहो मुलगी परीक्षेला चालली, पप्पा मला जाता जाता सोडवा. अगं मला ड्युटी आहे, तू रिक्षाने जाय. संसार सोडून माणसाने काम केले. आपण थोडा विचार करणं, क्लिपा कमी करा. काय मत आहे तुमचं? कशाची क्लिप टाकायची बावळाटासारखं? आपलं काय तुम्हाला नक्की झालंय काय? हे बा, चांगल्या प्रतीची गाय आहे तिची क्लिप टाका, दूध वाढीच्या घटकाची टाका, एखाद्यानं कापूस चांगला काढला त्याची टाका, एखाद्या पोराने कष्ट करून व्यवसाय उभा केला तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एक शेतकऱ्याच्या पोराने थोडा ITI केला, त्याला त्याची बुद्धी प्राप्त झाली, त्यानं एखादं मशीन प्राप्त केलं तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. तो गरीबाचा मुलगा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं घरच्या घरी गायीचा वाण तयार केला आणि ती गाय 20 लिटर दूध देणारी ठरली, तिची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्यानं शेती ठिबक केली, ठिबक शेतीवर त्याने कर्ज न काढता अतिशय सुंदर शेती केली, त्याचं कौतुक करायला काही. शिळेला बकरू झालं, लघवीला उभा राहिला, क्लिप. आता म्हणजे अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आता बसून बदल करा. काय करा? 1 2 3 मुद्दे मांडतो. सगळे लोक लग्न करतात, करायला पाहिजे. कुटीचा खर्च करतात, करायला पाहिजे. करा, मुता आलाय तुम्हाला, करा. पण तुम्ही सगळे लोक कशावर? पत्रावळी. तुमची पत्रावळी कशाची? थर्माकोलची. सडत का? कुजत का? 10 वर्षापूर्वी पत्रावळी कशी होती? पानाची. 3 दिवसामध्ये कुजत होती. त्या पत्रावळीवर अन्न नाही, किडे येतात, मुंग्या येतात, डुकरं येतात, गाय येते. ते पॉइझन आहे का अन्न आहे? पॉइझन आहे. पाया पडून सांगतो, आजपासून प्लॅस्टिक मुक्त जेवण करा. कुटीचं लॉन्स मानणाऱ्या माणसाला 500 ताटल्या विकत घ्यायला काय हरकत नाही, पण ताटलीवरच जेवलं पाहिजे यावर तुमचं काय मत आहे? अहो, त्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला महाराज. हा मुद्दा काळाची. दुसरा मुद्दा, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर त्याचे सगळे कपडे आपण नदीत टाकतो. चांगलं नाही ते. गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही, आजपासून पेटून द्यायच्या. कारण नदी माता आहे. आणि मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख घरी घेऊन या, गोणीत भरून, आणि शेतात 2-3 खड्डे घ्या आणि त्या खड्ड्यात ती राख टाका आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. झाड सरकारच्या भरोश्यावर लावू नका, कधीच होणार नाही. सगळे झाड जगले असते तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी माणसं तरफडून मेली नसते. एक व्यक्ती एक झाड, हाच आजच्या कीर्तनाचा संदेश. सरकारचं जाऊ दे. जून महिना आला का गुरुजी उठला, उक्रशाळा. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरायचा, स्माइल, फोटो, मिळालं झाड. एक व्यक्ती एक झाड. आणि नदी माता आहे, सांभाळली पाहिजे. असं आयुष्य जगा. मोबाईलचे वापर कमी करा आणि क्लिपा बंद करा. मरा आलं, बायका मिळालं ना, रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. बायको नाही मिळणाऱ्या पोरांना एकच पर्याय आता, मामाचा आधार. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 4. त्या मामाला नाही, तू झाला मठाधिपती. त्या मामाला नाही, तुझ्या रे एब्र्या मामाला मुलगी आहे का? नाही, तुझ्या नाही. मग तुमचे मामा करतात काय? त्या मामाला नाही का? मामाच लगीन झालं नाही, मामाच मोकळा हिंडतोय.
असा जर केलं तर आयुष्याचा नाश होईल. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे या 4 महिन्यात 4 वर्षात बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय. कायचा भाऊ कायची बहीण आली, फक्त चाललंय. यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने भावांना खाते फोडालेला आहे. जाम करून टाकले भाऊ, जाम. भाऊ तिच्या दारात जातो, बाई सही कर. आज दिसलं का मा घर तुला? इतके दिवस कुठं गेलता? तो म्हणतो झालं गेलं, मोरदी बाई पाया पडतो, पण सही थांब त्यांना विचारू दे. कोणला? तो लायकीचा ना त्याला. तो म्हणतो लावून धर, लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर, तापल्या खाली सही करू नको. 25% बहिणींनी भाऊ जेलमध्ये नेऊन घातले. कायचे ना कायची बहीण? या दिवाळीला बाई करगुट्या आणू नको, वाटी आणू नको, तू येऊच नको. कायची बहीण आणि कायचा भाऊ आलाय? 25% भाऊ भावांच्या गाड्या वावरातून जाऊन देईन. कायचा भाऊ? काय रिकाम्या वावरातून गाडी गेली ना तकलीफ झाली, मग कशी जिरली? 3 एकरला 3 क्विंटल तरी निघला. मग कायची प्रियशी बूट गाण ठेवला आणि प्रियशीला बॅलन्स टाकला. गजाळ गाण ठेवलं आणि पेट्रोल टाकलं आणि ते मॉडेल गाडीवर बसवलं. वर फाट्या बावलीची याडपाट पोरती आणि येड्या बाबडीत का पाण्यात बसले हायवेच्या कडाला. ती बंगरी पोर आणि ती शिमडी पोर त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणायचा मी पॉझिटिव्ह निघलो. तिनं बाबळीतच सोडून दिला, गेली निघून. तिनं दुसऱ्याच पोराला मेसेज टाकला, याचा स्कोर वाढला, मेलं पाहता काय माहिती. याचं प्रेमन काय आलं रे महाराज. या जगात फक्त भजनच सत्य आहे. काय खरं काय भाऊन काय भाऊजन काय मित्र मित्र काही लोक म्हणते आम्हाला 5 वाजता लोक वाट पाहत्या पाजितो म्हणून. पाजायचं बंद करतोय, मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं? काय म्हणते आम्हाला लय माणूस की काय ते प्रेम. अरे या जगात 3च माणसं आपले, 1 आई वडील, 2 संत, 3 भगवंत. बस. ज्या शेतकऱ्याचा बैल गुडघे एकदा गवतात चरतोय, अजून त्याला सर्पदंश नाही. शेतकऱ्याचा बैल गुडघे इतक्या गवतात आहे, पण सुखरूप घरी येतोय. शेतकऱ्याची बायको कपाशीमध्ये दिवसभर आहे, अजून विंचू चावला नाही. एवढा प्रवास आपण करतोय, अजून अपघात नाही. आहे की नाही देवाची कृपा? हे बाकी भंगारांच्या काय नाही लागत आहे. आणि हे आमचं आहे. काय तुमचं आहे? काय तुमचं आहे? काय तुमचं काय? कट्टेवर हात ठेवतो, विठेवर उभा राहतो, पण अख्ख्या जगाला सांभाळतो. लाकडातला अग्नी. ऑफिसमध्ये गेलेला माणूस निवांत घरी येतो. शेतकऱ्याची बाई कुलूप लावते आणि शावी घराजवळच कुठतरी कोणारत ठेवते. बकरं बाहेर आहेत, कोंबड्या बाहेर आहेत, धान्याचे पोते बाहेर आहेत. देव निवांत सांभाळतो. आज 70% शेतकऱ्याचं धान्य वाट्यावर आहे. झोपायला तो घरात आहे, पण सांभाळतो का नाही? मागे पुढे संत सांभाळतो, देव सांभाळतो. कोण आहे बाकीचं? नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रड सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीत, असे हात करते. सगळे हप्ते पेड करा. तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. आणि नवरीची आई रडती आणि हळदीत नाचती. काय भामती. नवरीचा बाप नाही रडत कधी. त्याला बँडवाला म्हणतो राम राम, तुम्हाला थांब, नवरीचं जाऊ दे भाऊ. कशातही पैसे घालतात लोक. देऊ दूध काय लिटर आहे?
दूध 50, बरोबर आहे. आणि पनीर 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 200 रुपये, 200 धरा. पनीर कसं द्यावं हे कोणी सांगितलं तुम्हाला? पनीर दुधाचं असतं हे तुम्हाला कोणी सांगितलं? नासलेल्या दुधाचं पनीर राहतं. आता नासलेल्या दुधाचं पनीर केवढ्याला आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध मग काय खावा याच्या जर आखली नाही तर जग सुधारायचा काय संबंध राहिला? 1 लिटर दूध प्याला ना तू 2 दिवस जेवणार नाही. प्युअर दूध शिवाय शरीर मजबूत. पण आपल्याकडं पनीर जेवण घालणारी पार्टी तगडी. माणसात पनीर होतो, अहो ते भिकार माणूस येतो त्यांना नासकच घातलं. काय खावा? दूध पेत जायचं, पनीर नाही. चांगलं खात जायचं. कधी मेथीवर देशी फवारते लोक शेतकरी. देशी फवारल्यावर मेथी महिन्यात येते. आणि ती मेथी सप्तेच्या पंक्तीला दिली आणि ती माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. आता काय मी जसं पाहिलं देशी फवारत्या 10 वर्ष झाली अजून पाहिली सुद्धा नाही. काय खावा? काही माणसानं सकस खावं. आणि डॉक्टर साहेब लोकांना सल्ले द्यायचा, विटॅमिन युक्त पदार्थ लोकांच्या शरीरात वाढले पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. एनर्जी. आता मी ते पहा तुमच्या पुढे 500 300 400 किलोमीटर प्रवास करून आलोय. फुल एनर्जी आहे का नाही? एनर्जी पाहिजे. काही खाण्यात कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायचे आणि फेकून हार घालायचा. यानं फेकायचा तिच्या गळ्यात, तिने फेकायला आणि तो गेला बामणाच्या गळ्यात. त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली. मला नवरी माझी आहे, गेला घेऊन. तो नवरदेव झाला चोपदार आणि आला आमच्या बोकांडी. काय करता? काही नवीन आणायचं. आता एक फाजील पद्धत आली लग्नात. फाजील पैशाचा नाश. गेट करायचं, मध्ये रांगोळी, फुलं. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला. त्याच्या मागं 7-8 सांड ते खांब्यासाठी लटकेल. ते नवरी मागं 2-4 मेकअप करेल याड पाटपुरी. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूब चालू होता समजते. त्याच्या पुढे फुलं टाकी करे, बाटलीची बुच टाका, एवढं येते. चांगले गोल गुलाबजामू होते. पण त्या बापाचं काय केलं, गुलाबजामूच लांब कोळा केला. काय गेलं तो तुमचं? आता गुलाबजामू कसे आले? याच्यात जनतेचा विकास काय? मैदा तोच, आचार्य तोच. काही गरज होती?
उलटा गोल गुलाबजामू टपा टपा म्हातारी माणसं तोंडात टाकायची. गुतला नागपुडीत मिळालं म्हातारं. काय गरज होती? काही नवीन आणायचं. बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते पहिले. कोणी झक मारली? राजा राजा इतका लांब, राणी एवढी. जेवायची पद्धत आता तर शर्टिंग करून पिया चप ताटली हातात घेत भात कान हे प्रेम बिम सगळं लबाड आहे. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, बढ़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा, बढ़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा, रे हो मेरा काय डीजे लावायचे सगळं इथंच आहे. डीडे पुढे नाचणारा लोक घोडा लावतात, इथं टाळ घेऊन उभं राहणारच्या पाया पडतात. प्रेम काय करतो दरिद्र? तू प्रेम करायचं का? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणा नाही द्यावं. हृदयच कुठं राहिले तुमचंही ना 90 पिऊ पिऊ हृदय का मग? अरे प्रेम करायचंय का मग करा ना. हरे करो तापलं पाहिजे. तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की काय कोंब दुखत का तो? तुमचं रक्त तापत का म्हणून नाही? नाही तापायला धर्मासाठी तापलंच पाहिजे. धर्मासाठी रक्त तापलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासारखा जगात धर्म नाही. आयुष्याचा नाश करू नका. क्वाटरी बंद करा. मराल मराल मराल
काय क्वार्टर पेतो काय थोबाड वाकडं करतो मुतो तो काय वकतो काय मागून की चड्डी फाटेल फाडून टाके मग ही कोण सिव्हिल नवरात्र केलं का? 9 दिवस केलं उपास केले ना काही वागण्यात फरक नाही मग काल झक माराय उपास केला प्रत्येक व्यक्तीनं माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा हाच देव कशाला भावाभावाचं भांडण असं कशाला मित्राची दुश्मनी असं हे राजकारणी लोकांचं शिका आहे का हो का सू का काही आहे कसे गुन्ह्या गोविंदानं रंगती का नाही मंडळी ती अशी किरकोळ गोष्टीला किंमत देत नाही ती मोठी त्यांचे विचार मोठे असतात ते अशी किरकोळ कारकोळ गोष्टीला विचार आणि राजकारणी लोकांनी कधी ध्यानात ठेवावं मारावं मतमोजणी झालं का एका हॉटेलमध्ये बसून चहा प्यायला पाहिजे पुन्हा तो विषय काढला नाही पाहिजे गावाचं गाव पण पहा त्यांच्याकडे कसे मस्त काय समाजाचं प्रेम आहे आणि दिवाळीला आपलं कीर्तन आहे काय मिळालंय हा प्रसाद आहे दिवाळीचा एक मोबाईल मुळे डोळे गेले काय मत आहे तुमचं 70चं म्हातारं बिगर चष्म्याचं वाचित आहे ज्युनियर केजीला 2 टीचर दिसतात 2 टीचर जाड काचाचा चष्मा घालतो ते आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय त्याला 4 दिसत गेलेत का नाही डोळे एक बोला पाठापाठ लहान बोरा बैठे बैठे सावधान सावधान काय माहिती 3 वर्ष कितीला आहे तू ए ब्रे कितीला आहे तू तू टी शर्ट वाला कितीला आहे अरे तूच खाली बसून सांग कितीला आहे 8वीला तू 7वीला गेला टाकते ऑनलाईन क्लास चालू आहे करतो का क्लास करतो मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का असं काय आलंय विनोद नाही महाराज 40 पोरांमधले 4च पोरं ऑनलाईन जॉईन आहे अजिबात पोरं करीत नाही काय आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो क्लास रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9लाच वापराय पोरींच्या आळ्यांना विचारा ना तुमचा मोबाईल लागत नाही गुड्डीचे क्लास आणि गुड्डी सारखी स्टडी करते गुड्डी भांडे घासत नाही गुड्डी कपडे धुत नाही गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही गुड्डी चपात्या करत नाही गुड्डी सारखी स्टडी करते अहो गुड्डी स्टडी कुठं करते वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही स्टडी नाही गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला खरंय का खोटंय सरळ बसायला आलेले बोर पटकान आणि बोला तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही करेक्ट पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या आणि आता पटापटा उत्तर द्या मोबाईल मुळे मी म्हणतो तर झाले बा डोळे गेले की नाही जोरात बोला डोळे पटापटा बोलायचं आता बाकीच्यांनी बोलायचं नाही कोणी डोळे गेले कंबर गेली मेंदू पटा फास्ट मध्ये डोळे गेले कंबर गेली मेंदू गेला मित्र गेले नातेवाईक गेले संवाद संपला आणि मोबाईल मुळे झोप गेली झोप नाही मोबाईल वापरणारे आवडली झोपती नाही काय त्यांनी टिटवीचे अंडे खालीत का काय झोपती नाही आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या म्हणजे आपण जीव काढायचा पोरांनो मेंदू गेला मित्र गेले झोप गेली झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू तुम्ही बोलायचे ना त्यांना बोल द्या झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू पटापटा बोला क्वार्टर सुरू केली क्वार्टर प्यायल्यामुळे झोप आली क्वार्टर प्यायला काय लागतात
पटापट बोला. पैसे. पैसे मिळावं त्यानं चोरी सुरू केली. दारू प्याला. भारी मोबाईल घेतला. करेक्ट. भारी मोबाईल घेतला. गेम खेळायला लागला. करेक्ट. गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा बोला. बोलायला आला रे पोरं पटकन. त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला, जोरात बोला, कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याचं एटीएम मोकळं केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. करेक्ट. ठरलं पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का 10व्यात मी? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? आणि अशी पुरीनं धोका देईल. माया पुढे बसले आता 2-3. मी नावा सगळं सांगाल. आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा. आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. तोचा मुद्दा संपायचा. त्यासाठीच तुकाराम महाराजांनी गाथा केला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण. मी कुठे जाऊ द्या रातभर. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र कराड, अभिमन्यू पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय साठे, कार्यक्रमस्थ ग्रामस्थ टाका, पांडुरंग शिवलीकर वकील, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपाले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगा. म्हणजे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि मुद्द्याला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय. अभंग का घेतला आणि तो अभंग गाथा माणसासाठी का केला? तर माणसाला मानसिक समाधानाची फक्त एक वाक्य फायनल करा. कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या. त्याचा आदर करा. त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला. आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर बिक्टर जरा लोकांना समजून सांगत जा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला? अटॅक अटॅक. ही काय भानगड आहे? अटॅक. 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ञ का किडनी तज्ञ का बाळातपण तज्ञ. दवाखाना उघडा राहिला. झोप. त्याची काय पाहायला पाहिजे होती? पदवी. आता घोटाळा काय झाला? यांची 9वी पर्यंत परीक्षा नाही. म्हणजे कितीला गेले? 10वीला. 10वीला नाही. 11वीला. 11वीला नाही. 12वीला नाही. मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल. आणि ते डॉक्टर झालं आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. काला माणसं नीट होती. त्यानं एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट. डॉक्टर साहेब कणकण होती हो. झोपा. झोपले. टोचलं. उठा. तुम्हाला झालं बी? काय डॉक्टर साहेब इतके दिवस आयुष्य झालं माझं, मला इंजेक्शन टोचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई धोत्रात गेलं, ते टोचलंच नाही. हे असं झालं. म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली.
एसटी आली आणि ते एसटी चढलं. मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलं. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं, त्याच्यावर बसलं नुसता ड्रायव्हर पाहायचा. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर आला, उतरले. हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं, त्याला गेअरच सापडा. ते नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणला काय सापडून राहिले ते? तुम्हाला गेअरच सापडा. हा दारुड्या त्या ड्रायव्हरला म्हणला, गेअर आहे का? गेअर आहे का? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने माघान, पुढं ने माघान. मला वाटलं तुम्हाला उपसाना मी का खसक्यात उपसून टाकला काय झालं? 7 मीटर गाडी गेली की 7 किलोमीटर तरी उपसानं. मी चहा पे पोत उपसावला. घ्या दांडक काय बांबावली लोक. एक जण दारू प्यायला लगविलं बसलं, लगेलं बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने. ते वाकलं नीट पाय असं वाकडं झालं, सरळच व्हायला. लोक म्हणले बिघाडलं बा. ते रडायला लागली बाकीचे, मारत का काय? डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका, त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही. त्यानं घाईघाईमध्ये पायजाम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं. काय करणार? लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे. आणि अटॅक का आला सांगून टाकू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती? अपमानाशी. बोलायचं नाही, त्याच्या दारापुढून जायचं नाही. अहो त्याच्या गाईचं दूध डेअरीला घ्यायचं नाही, मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा सांगा, गिरणीवाले दळणं दिले नाहीत. काय याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज? आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो, काही याडपाड झालो. काय त्याला दळणं नाही, जेवायचं नाही, त्यांना असं पाहायचं. त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. अटॅक का आला? तर मेंदू किती आहे? पटापटा बोला. दोन मेंदूला रक्तपुरवठा करणारी इथं शिर आहे. या रक्तामध्ये इथे प्रत्येकाच्या घरी गेल्यावर अशात पा इथे जाड भाग आहे. याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन, नीट आहे का? ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढावरण, जालावरण आणि मध्यावरण. त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे. त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ. आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला आरबीसी आणि डब्ल्यूबीसी ला जॉईंट आहे. नीट आहे का? म्हणजे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, म्हणजेच तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे. आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे. त्याला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना 80% लोकांना अजून समजानं का तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा खिसा कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे? डाव्या. शाळा काला झक मारा शिकले. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. नाजूक इंद्रिय इथं. जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला, टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना. मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना. मग हृदयाची स्पंदन मरशील ना तू. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही. मोबाईल पॅन्टच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही कधी. तुम्ही मला ठेवायचं कुठं? मागच्या खिशात. फुल रेंज. विनोद नाही, मोबाईलचा त्वचेशी संपर्क नसावा. शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसांनी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा. आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असावा. महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवावा. पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते. मोबाईल त्वचेमध्ये नसावा. हे सांगण्याची गरज आहे. आता डॉक्टरच्या जर वरच्या खिशात मोबाईल आहे, तुम्ही डॉक्टर आहे का? मला काय माहित. मग ठेवायचं नाही. आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता अटॅक काय येतो त्याचं उत्तर आहे काय? मेंदूला थिंकिंग झाली जास्त.
थिंकिंग. आणि रक्त झालं काही बोलत जा, विचार झाले जास्त, रक्त झालं कमी, आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो. घाम येतो आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला. आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहतं. कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होतं. इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिलं विचार येतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चॉकअप झाल्या त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. लई तपासून घ्यायचं नाही शरीर. माझ्याकडे आणा, आपली 1-2-3 महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही, माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेल्यावर एकटे असणार, रिलॅक्स झाले. आणि काय येतो महाराज, त्याचं उत्तर आहे माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही, आणि मोबाईलमुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे.